आज होता बाहेरचा दौरा. आब्याला घेतल्यानंतर मग निघालो. आब्या म्हणला आपल्याला कलडोनला जायचं आहे. तिथनं निघालो. रस्ता कसा खतरनाक आहे का नाही, रस्त्यानं चाललेलो. नवीनच होता रस्ता आपल्यासाठी. डोंगर वर सगळा डोंगर वगैरे आहे. तोपर्यंत कच्चा रस्ता लागला. कच्चा रस्त्यानंतर पुढं आलो. सांगली जिल्ह्याची हालत संपली. त्यानंतर सातारा जिल्ह्यात एंटर झालो. रस्ता पण भारी केलेला. रस्त्याचा आनंद घेऊस तोपर्यंत कलेडोनमध्ये पोचलो. तिथे गेल्यानंतर मामानं विचारलं एक ॲड्रेस मिळाल्यानंतर त्या ॲड्रेसवर गेलो. जे काम होतं ते केलं. आंब्याचं झाड बघा कसलं भारी आहे. आंबं किती लागले बघा खतरनाक. तिथनं निघाल्यानंतर वातावरण कसलं खतरनाक झाले बघा. पाऊस पडायची शक्यता वाटत होती. म्हणताना लवकर निघलो तिथनं. वेजे गावापाशी आल्यानंतर वारं वगैरे सुटलं. म्हणलं आता पावसात भिजायला लागते. तोपर्यंत तिथं थांबलो नाश्ता करायला वैष्णवी हॉटेलवर. तिथं नाश्ता केला, वडापाव वगैरे खाल्ला, चहा घेतल्यानंतर मग म्हटलं निघूया. तिथनं जरा पुढं आल्यावर वातावरण बघा कसलं खतरनाक झाले. पावसाचं पण थेंब पडायला सुरुवात झालेली. म्हटलं आता भिजत जायला लागते काय. म्हणलं असू दे भिजत जाऊ, त्याला काय एवढं. पाऊस काय पडला नाही. तोपर्यंत पुचलो सायशिंग्यातनं पुढं आलो. आज लग्नाचा मुहूर्त होता, त्यामुळे आज लग्न लय होती. गाड्या बघू शकता की त्यानं गर्दी पण होती. आणि मी पण लग्नाला गेलो आज 3 ठिकाणी. तिथनं आलो. त्यानंतर मग म्हटलं आता जाऊया घरी.